नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि ऍक्टिव्हिटी नंबर 32. चला बघूया या ऍक्टिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय बघायचं आहे. लर्निंग आउटकम्समध्ये ते असं म्हणता, अंडरस्टँड्स द ऑर्गनायझेशन ऑफ ग्राफिक प्रेझेंटेशन. ग्राफिक प्रेझेंटेशन तुम्हाला दिलेले आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला समजून घ्यायचं की ह्याच्यात त्यांना एक्झॅक्टली काय सांगायचंय. ओके, म्हणजे याच्यावर तुम्हाला बार ग्राफ देतील, तुम्हाला पाय चार्ट देतील, असे वेगवेगळे ग्राफ्स तुम्हाला दाखवले जातील. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. एनकरेज द लर्नर्स टू से फॅमिलियर विथ बॉडी ऑफ टेक्निक फॉर इंटरप्रिटेशन अँड अनालायझिंग न्यूमरिकल फॅक्ट. न्यूमरिकल फॅक्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ते इंटरप्रिट करायचं आहे. इंटरप्रिट म्हणजे समजून घ्यायचं आहे की काय एक्झॅक्टली याच्यात सांगताय, त्याची टेक्निक काय हे आपल्याला इथं समजून घ्यायचंय. शो व्हेरियस टाइप्स ऑफ चार्ट टू एनरिच लर्नर्स ग्राफिकल स्किल. तुम्हाला याच्यामध्ये मी वेगवेगळे चार्ट्स दाखवणार, ग्राफ्स दाखवणार, त्याच्यावरून आपल्याला समजेल की आपण एक्झॅक्टली हे कसं वापरणार आहे. थर्ड, गिव्ह द लर्नर्स मॅक्झिमम प्रॅक्टिस टू आयडेंटिफाय द ग्राफ टेक्निक्स. ग्राफच्या ज्या टेक्निक्स असतात त्या समजण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की ऑनलाईन जर तुम्ही सर्च केलं वेगवेगळे ग्राफ, म्हणजे पाय चार्ट झाला, बार ग्राफ झाला, नंतर तुमचा बार ग्राफ झाल्यानंतर लाईन ग्राफ झाला, ह्यासारखे जर ग्राफ तुम्ही ऑनलाईन सर्च केले तर तुम्हाला जास्त माहिती अजून कळेल त्याच्यातनं. आस्क लर्नर टू आयडेंटिफाय द व्हेरियस टाइप्स ऑफ ग्राफ. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ सुद्धा त्यांना आयडेंटिफाय करता ओळखता आले पाहिजे. नेमकं एक्झॅक्टली हा ग्राफ कसला होता. एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर द चेन ऑफ ऍक्टिव्हिटी. इन्स्ट्रक्शन्स असतील त्या चेन ऑफ ऍक्टिव्हिटीनुसार, म्हणजे एक ऍक्टिव्हिटीची चेन तयार करा, म्हणजे बार ग्राफ, पाय चार्ट, नंतर हिस्टोग्राम वगैरे ह्या सारखी ती एक चेन तयार करा आणि ते समजून घ्या. पुढे बघा. फर्स्टली गिव्ह द डेमो ऑफ ऍक्टिव्हिटी. पहिल्यांदा त्यांना त्याचा ऍक्टिव्हिटीचा डेमो दाखवा. मी तुम्हाला दाखवेलच पुढे. आज द लर्नर्स सम क्वेश्चन्स रिगार्डिंग द डेमो ऍक्टिव्हिटी. त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स पण त्यांनी दिलेले आहे, आपण ते सुद्धा बघूया. रिवाइज द ऍक्टिव्हिटी फॉर प्रॉपर कॉम्प्रिहेन्शन. आणि ऍक्टिव्हिटी तुम्ही रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधनं चांगल्यात चांगल्या गोष्टी कळतील सुद्धा. आता स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स येते बघा. लिसन टू द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर टीचर, पॅरेंट्स, फॅसिलिटर केअरफुली. जे तुमचे पॅरेंट्स, टीचर्स तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत आहेत त्या केअरफुली तुम्ही ऐका. फॉलो द इन्स्ट्रक्शन ॲज पर द सजेस्टेड गाईडलाईन्स. ज्या गाईडलाईन्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जसं वर गाईडलाईन्स दिल्या होत्या तुम्हाला, तर त्या गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. एक्सप्लोर मोर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ऍक्टिव्हिटी. ह्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी तुम्ही सर्च करा. बघा लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा काय आपली. आयडेंटिफाय द नेम ऑफ डिफरंट ग्राफ. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आहे, त्यांचे नावं तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. आता हे मी ऑलरेडी लिहून दिलेले आहे रेड कलरमध्ये, हे मी टाईप केलेलं होतं ऑलरेडी. बघा मग आता याला म्हणतो आपण बार ग्राफ. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे एक्झॅक्टली आपल्याला. पर्सेंटेज ऑफ पीपल हू बाय क्लासिकल म्युझिक. जे क्लासिकल म्युझिक बाय करतात त्यांचे पर्सेंटेज दिलेले. आता इथे हा ग्राफ दिलेला आहे वर जातो ना, म्हणजे पर्सेंटमध्ये 0%, 5%, 10, 15, 20, 25% पर्सेंटमध्ये दिलेला आहे. ओके, मेल ग्रीन कलरमध्ये दाखवतोय, फिमेल तुम्हाला ब्लू कलरमध्ये दाखवतोय, आणि नंतर इथे एज डिफरन्स दाखवतोय की मेल फिमेल तर पहिले दाखवलं त्यांनी, जनरल सांगितलं, नंतर एज सांगितलं. 16 ते 24 वयोगट, 25 to 34 एज ग्रुप, नंतर 35 to 44 आणि 45+. मग या ठिकाणी इथे मेल आहे ते किती, जवळजवळ 10% खाली ते आहे की ते बाय करता. नंतर फिमेल मेलपेक्षा कमी आहे, म्हणजे त्या फिमेल क्लासिकल म्युझिक हे त्या प्रमाणात कमी बाय करता. आणि एज 16 to 24चा जो क्लास आहे, मग ते मुलं असतील, मुली असतील किंवा ट्रान्सजेंडर असेल, कोणी असेल, तर हे सर्व किती आहे, तर एकदम 5च्याही खाली येते पर्सेंटमध्ये. बट 25 to 34 कॅटेगरीमध्ये जे आहे, एज ग्रुपमधले जे पीपल आहे ते किती आहे, 15%च्या लेवलमध्ये ते बाय करता. पण 35 to 44च्या रेंजमधले लोक खूपच खाली आहे, आणि 45+ वाले मग मात्र खूप जास्त आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला तो पाय चार्ट बार ग्राफ समजला पाहिजे. आता इथे आहे स्टेक्ड बार चार्ट किंवा बार ग्राफ तुम्ही जरी म्हटले त्याला तरी सुद्धा चालेल. बघा आता इथे 0,
2500, 5000, 7500 आणि 10000 अशी स्केल दिलेली आहे. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता 2013, 14, 15, 16 हे पण दिलेलं आहे. प्रत्येकाला वेगळा कलर दिलेला आहे. आता ते काय म्हणता ABC, समजा कुठल्या कंपनीचं नाव आहे तर त्यांचा सेल्स रेकॉर्ड काय तो आपल्याला इथं बघायचा आहे. तर 2013ला काय सेल्स रेकॉर्ड होता, तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्टमध्ये. तर नॉर्थमध्ये 2005च्या खूप खाली होता, खूपच खाली होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो 1000 पर्यंत असेल अप्रॉक्सिमेटली. ओके, पण तोच रेकॉर्ड 2014मध्ये हा 1000च्या वर गेला, पण 2500च्या थोडासा खाली राहिला. ओके, म्हणजे हे समजून घ्यायचं आपल्याला. नंतर 2015मध्ये हा 2500च्या तर खूप वर गेला, पण 5000ला टच नाही करू शकला, म्हणजे तो निम्म्यावर गेला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथे अजून तो वाढला, कळतंय. पण 2016ला मात्र तो 5000च्या एकदम जवळ गेला. हा झाला नॉर्थचा प्रकार. साऊथमध्ये तो वाढला, ईस्टमध्ये परत तो थोडासा ॲव्हरेज राहिला, पण वेस्टमध्ये मात्र खूप वाढलेला आहे तो. कळतंय तुम्हाला. म्हणजे या पद्धतीने स्टेक्ड बार चार्ट आपल्याला इथे ओळखता येतो. आता पाय चार्ट पुढचा दिलेला आहे, पण याच्यामधले जे काही नंबर्स दिलेले किंवा जे काही माहिती दिलेली आहे ती काही समजत नाहीये किंवा ओळखू येत नाही, त्याच्यात फार छोट्या अक्षरात दिलेले ते. मग आपण लाईन ग्राफकडे वळूया. लाईन ग्राफमध्ये पण बघा तुम्ही अर्निंग्स एका बाजूला दिसतं, कळतंय तुम्हाला. या बाजूला अर्निंग दिसतंय $0, 500, 1000, 1500 असं $5000 पर्यंत त्यांनी अर्निंग्स दिलेले. आणि इकडच्या बाजूला इयर दिलेले, वर्ष 2000, 2001, 2002, 2003 आणि 2004 आणि इयरली अर्निंग्स याच्यामध्ये दाखवले. आता याला म्हणतो आपण लाईन ग्राफ. मग 2000 साली काय त्यांची अर्निंग होती, तर अप्रॉक्सिमेटली 3000 टू 3500 याच्यामध्ये होती, किंवा आपण 3000 इथे कन्सिडर करूया सपोज. मग इतकी अर्निंग होती $3000 2000 सालची. पण 2001 साली त्यांची अर्निंग कुठपर्यंत आली, $2000 पर्यंत आली. हे 2001ला झालं. पण 2002ला त्यांची अर्निंग खूप वाढली, ती कितीपर्यंत गेली, 4500च्या रेंजमध्ये गेली. पण 2003ला परत ती अर्निंग खाली आली, ती आली 1500च्या रेंजमध्ये. बघा ह्या रेंजमध्ये आली सरळ आडवं जर बघितलं तर. पण 2004मध्ये अगेन ती 4500च्या रेंजमध्ये पुन्हा पोहोचली. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हा ग्राफ रीड करता आला पाहिजे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स नाही विचारणार. आता हा पाय चार्ट पण तुम्हाला काढायचा होता, पण ही चित्र व्यवस्थित दिसत नाहीये, म्हणजे ती डायग्राम व्यवस्थित दिसत नाही. पण हे 3 ग्राफ जे आहे ते तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये तुम्हाला काढायचे. म्हणजे लर्निंग ऍक्टिव्हिटी मधला पहिला पार्ट हा तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये तुम्हाला काढायचा, हे लक्षात घ्या. पुढचं बघा, सॉल्ड ऍक्टिव्हिटीमध्ये आता फक्त आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचे की कोणते कोणते बार ग्राफ आहे इथे. तर ह्याला म्हणतो आपण बार ग्राफ. वर पण आपण बघितला, त्याला मी चार्ट नाव दिलंय, इथे ग्राफ नाव दिलं, आणि ग्राफ ओके बरोबर नाव आहे, बार ग्राफ. सेकंड आहे हिस्टोग्राम. ओके, थर्ड आहे लाईन ग्राफ, आणि फोर्थ आहे पाय चार्ट. याला पाय चार्ट म्हणतो. एक सर्क्युलर असतो, इथे फक्त तो अंडाकृती दिसतोय, पण ते एक सर्क्युलर पोझिशनमध्ये तो काढला जातो. आता एक्सटेन्शन हे काहीच काढायचं नाही तुम्हाला तुमच्यामध्ये ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा, आता याच्यावर आपल्याला फेवरेट स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी, आपण वोटिंग घेतलं शाळेमध्ये. बघा इथे दिलंय, सँड्राज क्लास वोटेड ऑन देअर फेवरेट स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी युझिंग द सर्कल ग्राफ. सर्कल ग्राफ याला पाय चार्ट आपण म्हणतो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, त्याच्यावर खाली त्यांनी काही क्वेश्चन विचारलेले आहे. आता या बाजूला तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, पहिल्यांदा दिलंय सॉकर, नंतर दिलंय गोल्फ, नंतर दिलंय बास्केटबॉल, स्कीइंग आणि स्केटिंग. म्हणजे प्रत्येकाला एक वेगवेगळा कलर दिलेला आहे, आणि त्या कलरनुसार जवळजवळ 200 स्टुडंट्स होते, त्यांनी वोट केलेलं आहे. अप्रॉक्सिमेटली आपण असं करू, कन्सिडर करू, किंवा 100 स्टुडंट्स होते त्यांनी वोट केलं. तर प्रत्येक स्पोर्टला किती वोटिंग आलं या हिशोबाने हे तुम्हाला इथे समोर दिसतंय. आता त्याच्यावर आधारित त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले. तुम्ही हे पर्सेंटेज लक्षात ठेवा, मी आन्सर त्याच्या बाजूला लिहून दिलेले आहे तुम्हाला, ते बघूया आपण. विच इव्हेंट रिसिव्ड द लोएस्ट नंबर ऑफ वोट्स. तर बास्केटबॉल, बघा तुम्हाला या ठिकाणी दिसेल बास्केटबॉलला सगळ्यात कमी वोटिंग झालेलं आहे, कळतंय. नंतर सेकंड क्वेश्चन बघा, विच इव्हेंट रिसिव्ड द हायेस्ट नंबर ऑफ वोट्स. कोणत्या गेमला, इव्हेंटला सगळ्यात जास्त वोटिंग झालं, तर इथे आपण म्हणू 35% कोणाला झाले, तर गोल्फला झालेले. मग आपला आन्सर काय राहील, गोल्फ. थर्ड, विच इव्हेंट डिड 10% ऑफ द स्टुडंट्स वोट फॉर ॲज देअर फेवरेट. 10% ऑफ स्टुडंट्स त्यांनी असं सांगितलं की आमचा हा फेवरेट गेम आहे. मग हा कोणता आहे,
तर इथे तुम्हाला कळेल 10% कोणाला मिळालं फक्त, तर बास्केटबॉलला मिळालंय. ठीक आहे, आपण पुढचं बघूया. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द टोटल पर्सेंट ऑफ स्टुडंट हु वोटेड फॉर बास्केटबॉल अँड गोल्फ. बास्केटबॉल आणि गोल्फला कोणी वोट केलं, टोटल किती केलं, तर 45%. बघा इथे तुम्ही बघू शकता की बास्केटबॉलचे किती आहे 10% आणि गोल्फचे किती आहे 35. मग दोघांची ॲडिशन केली तर किती होतं 45%. मग बास्केटबॉल आणि गोल्फ मिळून किती झाले 45%. आता बघा फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज द टोटल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु वोटेड फॉर स्किंग. स्किंगसाठी किती पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्सने वोट केलं, तर 28%. इथे दिलं असेल बघा 28%. स्किंगसाठी बघा 28% स्टुडंटने वोट केलं. नंतर बघूया लास्ट क्वेश्चन, इफ 200 स्टुडंट्स वर इन्व्हॉल्ड. जर 200 स्टुडंट्स असतील इन्व्हॉल्व झालेले, हाऊ मेनी ऑफ देम वोटेड फॉर बास्केटबॉल. तर त्यांच्यापैकी बास्केटबॉलसाठी किती स्टुडंटने वोट केलं. मग आपण इथं बघूया बास्केटबॉलला किती पर्सेंट स्टुडंटने वोट केलंय 10%. म्हणजे 100पैकी 10 विद्यार्थ्यांनी बास्केटबॉलला. मग 200 स्टुडंट असेल तर किती जणांनी केलं असेल, तर 20 स्टुडंटने, म्हणजे 20 स्टुडंट्स. समजतंय. मग हे जे आन्सर्स आहे, हे क्वेश्चन आन्सर हे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. समजतंय. आता पुढे बघा, फक्त याचेच क्वेश्चन आन्सर दिले, पुढच्याचे दिलेले नाही, आपल्याला फक्त बघायचंय. आता बघा, फॉलोइंग डेटा गिव्स टोटल मार्क्स ऑप्टेन बाय 6 चिल्ड्रन ऑफ पर्टिक्युलर क्लास. प्रत्येक वर्गात पर्टिक्युलर क्लासच्या स्टुडंटचा डेटा दिलेला आहे तो, आणि कोणी किती मार्क्स ऑप्टेन केलेले हे त्याच्यामध्ये सांगितले. मग बघा इथे 0 हा ओ एक्स, इथं ओ म्हणा वाटलं तर, किंवा 0 म्हणा, 0 टू वाय हा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. आता याच्यावर अजयला किती मार्क मिळाले 450 मार्क्स. इकडे मार्क्स ऑप्टेन बघा लिहिलेलं आहे, आणि यामध्ये नेम ऑफ द स्टुडंट्स. मग अजयला किती मार्क्स मिळाले 450, बालीला किती मिळाले 500 मार्क्स, दीप्तीला 300, फियाजला 360, गोतिकाला 400 आणि हरीला 540. इतके मार्क्स त्यांना ऑप्टेन झालेले. म्हणजे आपल्याला या बार ग्राफवरनं ही माहिती कळू शकते. ही माहिती यांनी लिहून दिली, पण या बार ग्राफवरनं सुद्धा आपल्याला ती माहिती समजू शकते. मग स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बार ग्राफ. स्टेप ऑफ कन्स्ट्रक्शन बार ग्राफ त्यांनी दिलंय. मेक द हॉरिझॉन्टल ओ एक्स ॲज नेम ऑफ द स्टुडंट अँड वर्टिकल ॲक्सिस ओ वाय ॲज मार्क ऑप्टेन. म्हणजे तुम्हाला एक अशी आडवी रेष मारायची, हॉरिझॉन्टल ॲक्सिस ओ एक्स, आणि वर्टिकल काय काढायचा ओ वाय असं काढायचा. अलॉंग द हॉरिझॉन्टल ॲक्सिस ओ एक्स चूज बार ऑफ युनिफॉर्म, म्हणजे इक्वल समान अंतरावर, विथ अ युनिफॉर्म गॅप बिटवीन देम. आता या दोघांमध्ये बघा, अजय 0 पासून अजयपर्यंतचं अंतर एक ठेवलं, सर्टन अंतर ठेवलं, म्हणजे ठराविक अंतर ठेवलं. मग एक बार ग्राफ काढला, याचं साईज बाली, दीप्ती, फियाज, गोतिका आणि हरी ह्या सगळ्यांची जर तुम्ही बारग्राफ पाहिले तर सगळ्यांची साईज कशी दिलेली आहे, विड्थ म्हणजे रुंदी कशी आहे सारखी आहे, उंची कमी जास्त आहे कारण की ते मार्क्स ऑप्टेन ओ वाय ॲक्सिसवर वेगवेगळे आहे म्हणून. पण यांची साईज ही साईज ह्या प्रत्येकाची साईज सारखी आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकामध्ये अंतर सुद्धा त्यांनी कसं ठेवलेलं आहे, सारखं ठेवलेलं आहे. मग ह्याचा आपल्याला विचार करायचा. तुम्ही 1-1 सेंटीमीटरचा बारग्राफ घ्या किंवा 1-1 सेंटीमीटरचा अंतरही ठेवा, म्हणजे तुम्हाला तो बारग्राफ काढणं अतिशय सोपं जाईल. कळतंय. थर्ड, चूज अ सुटेबल स्केल टू डिटरमाइन. मी जसं सांगितलं सुटेबल स्केल जेवढं छोटं ठेवता येईल तेवढं चांगलं. मग मी जसं म्हटलं की 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन या पद्धतीचा बारग्राफ तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायचा आहे. कळतंय. इव्हॅल्युएशन बघा, मग आपलं काय झालं इव्हॅल्युएशन. टेल द स्टुडंट्स टू ड्रॉ डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ. मग या पद्धतीचा एक ग्राफ तुम्ही काढा, आणि मी तुम्हाला ऑलरेडीच लर्निंग ॲक्टिव्हिटीमधले ग्राफ काढायला लावले, त्या पद्धतीने 3 ग्राफ तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढू शकता. सेकंड, गिव्ह ग्राफ पेपर टू द स्टुडंट्स अँड आस्क देम टू सॉल्व क्वेश्चन्स ऑन ग्राफ. आता जे क्वेश्चन्स तुम्हाला नोटबुकमध्ये सॉल्व करायचे ॲक्टिव्हिटी बुकमध्ये, ते तुम्ही ग्राफ पेपरवर सुद्धा जर सॉल्व केले तर अजून चांगलं होईल. ते दीक्षा ॲपचे काही QR कोड त्यांनी दिलेले, यूट्यूब चॅनलचे काही लिंक्स त्यांनी दिले, त्याच्यावर जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. माय टेक अवे टुडे आय लर्न. मग काय शिकलो स्टुडंट्स आपण आज. आय लर्न टू ड्रॉ डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ. वेगवेगळे ग्राफ्स कसे काढायचे हे आपण शिकलो. नंतर आय एम एबल टू सॉल्व क्वेश्चन्स ऑन ग्राफ. ग्राफमध्ये कसे क्वेश्चन्स असतात ते कसे सॉल्व करायचे हे सुद्धा आपल्याला ह्याच्यावरनं कळलं. समजतंय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.